ओम साईराम फॅमिली. तर तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज लई घाईत आहे. मी चाललो आहे वाजवाला आज दहीहंडीच्या दिवशीच. तर आता नारदाला पिकअप करायला चालले मी तिथं. तर मी आता इंट्रो पण एवढा घाईघाईन देते गाडी बस, कारण की घरी जायला टाईम नव्हता मला. उठलोच मी लेट. आता चला जाऊ आपण नारदाला पिकअप करू. मॅरी पण आहे सोबत. चला. तर आता मी लोकेशनवर पोचलो आहे, पनवेलला वडाल लेकच्या मागं. इथे बघा हा लोकेशन आहे. तर तुम्हाला मी आपल्या गावातले हंडी पण म्हणजे दाखवणार आहे. जे एक 2 वाजेपर्यंत फ्री होऊ वाटतं आम्ही. नंतर मग आम्ही जसं घरी जाऊ तसं मी तुम्हाला दाखवीन गावात काय एन्जॉय असते. आणि काल पण गेलो नाही मी, माझी तब्येत खराब होती म्हणून. तर काल पण मी ब्लॉग काढला नाही रात्री जन्माष्टमीचा. तर देवलात म्हणजे माझ्या असतं माहिती ना तुम्हाला. तर काल पण मी ब्लॉग काढला नाही. तर तब्येत खराब होती थोडी म्हणून मी ब्लॉग काढला नाही 15 ऑगस्टचा पण. तर आता इथं पोचलो आम्ही. तुम्हाला दाखवतो मी पुढं काय होते ते. चला. तर आता वाजवला घ्यायचं आहे आम्हाला. 10 वाजले ना आता. नारदा बसलाय एकटा झाला आम्हाला येऊन. तर आता इथं पाऊस पण चालू झालेला आहे. पावसानं वाजवायला लागणार आहे आम्हाला आता. पावसानं वाजवायला लागणार आहे आम्हाला आता. तर एकटा झाला आम्हाला येऊन. आम्हाला 8चा टायमिंग मिळता पण थोडा लेट झाला आहे. पाऊस चालू झाला आहे. पाऊस तर बंद हो थोडा एकटा आधीच आजारी. चला वाजवलं घेऊ तेव्हा दाखवू तुम्हाला. आता वाजून आमचं कारण चाललो आपण गावात. तुम्हाला गावातले हंडी दाखवते, आपल्या गावातला कार्यक्रम दाखवते. चला तर जाऊ. अख्खा मला झालो अख्खा. पावसात फोन काढायलाच भेटला नाही मला, व्हिडिओ काढायलाच भेटले नाही. 2-3 क्लिप काढले मी बघण्यात अशा त्याच स्वतः. आता चाललो आम्ही घरी. तुम्हाला गावात गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय. चला. पोचलो आता आम्ही नारायणात. मी गावात आता इथे आहेत वाटतं सगळी पोरा हंडी पोराला. नारायणा तुला काय म्हणलंय? नारायणा काहीच नाही बोलत. नारायणा कधीपासून गप आहे. तर चला आपण बघू. तुम्हाला दाखवतो मी काय कशी मजा आहे, कशी आवाज तर येते. आता लावले आहेत हंडी दिसत नसतो तुम्हाला दाखवतो मी. हंडी इथं आहे वरती लावतात. गाई बघा नुसती गाई. तर अशा ठिकाणी आपल्याला आज आमचा गोविंदा आहे. आमचं 4 थर लावायचं आहे पण 4 थर लागत नाही. तुम्ही अजून ब्लॉग मध्ये नीट बघत राहा. पण 4 थर लावू आम्ही. बघत राहा तुम्ही. आता तिथे चेतनाकडे दिसलेला आहे. आता इथं परत लावायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघा
कसा चार वाटते? तर लावून फोडली बाई, चार मी तर. तरी येणार होतो त्यामुळे आधीच फुटली. चार तर लावून फोडली बाई, चार तर. हा दादा सांगा तुम्हाला दाखवतो माझ्या वरती काय आहे ते थोडं. तो पण आलेला आहे आपला हे लास्ट नुसता. तर आता आपल्याच घराच्या मागं आहे हंडी अजून आहे. तर ती हंडी म्हणजे तर चला आता दाखवतो तुम्हाला. मला वर्षी दाखवतो टेरेस वर्षी दाखवतो तुम्हाला टेरेस वर्षी थांबा. आता चेतन काकाने बँड म्हणजे बँजो लावायला घेतलाय. बँजो वाजवणार आहे. आता सगळी जण याचा इथं पण आहे गावात अजून पुढं तीन आहेत वाटतं. इथं 3 आहेत आणि अजून तिथं पुढं 2. इथं बारीक पोरा पोरतात. अरे बाबू थांब बाबू काय बाबूने आखी आणली खाली आणली. आता इथे 3 हंडे इथे त्यांची फुटलेली आहेत. तुम्हाला दाखवतो इथे एक आहे वरती इथं पुढे एक आहे म्हणजे इथं 2च आहे. तुम्हाला दाखवतो. आरती चालू आहे. वाजवा सांगतो. तो पिवला भुगा आहे ना त्यात 5 असतो. आता चाललं दुसऱ्याकडे, तुम्हाला दाखवतो दुसऱ्याकडं.
त्या साईडला या घरांच्या त्या साईडला आहे, त्या साईडला आहे आता इथे सगळी काढली. त्याला अंडीवर चढायचं होतं. चला आता जाऊ, चला आता इकडचा ऍक्सेस पुण्याला जवळ आहे. इथं आता नॉनस्टॉप पाणी येते अंगावर आणि दोन्ही साईडचे वरती खेचता लागतो. तर आता सगळा झालेला आहे अंडी फोडून. तर आता आम्ही चाललोय कल्याण पावाला. 12 नाही वाटत तरी चाललोय. चला जाऊ पावाला. कपडे चेंज करून आलोय. आता चाललोय कल्याण पावाला. प्रतीक पण आहे सोबत. तर आता चला जाऊ, तुम्हाला दाखवतो कसा काय. तब्येत बरोबर नाही तरी पोहते मी. तर आता पोहोचलोय आम्ही. इथं आरती चालू आहे. सगळी पोरं पाहू पण आता पाहू आता. A few moments later. तर आता मी देवलात गेलतो. म्हणजे मंदिराचे सिनेमॅटिक शूट घ्यायचं होतं मला जरा. तर घ्यायला नाही भेटले, गर्दी जाम आहे. तर आता नंतर थोड्या वेळात तेव्हा आता आम्ही चाललो आहे गावाला.
तर पुढे जाऊ जेवायला. चला जेवायला बसलोय आम्ही. यो प्रतीक आहे, मी आहे. जेवताव आणि नंतर भेटतो. 6.5 hours later. तर आता संध्याकाळचे 8 वाजले. तर आता आम्ही चाललोय हंडी बघायला. कुठं कामोठ्यात नेते का कांदा कॉलनी नेते माहिती नाही मला. नारळातच आहे बरोबर. तर चला जाऊ. चला तुम्हाला पण दाखवतो मी. तर आता फायनली आम्ही निघलोय कामोठ्यात जायला. नारळाला रिक्षा चालवते. आता नारळा कुठं जायचं आहे? सेक्टर 21ला. सेक्टर 21ला जायचं. जय जवानवाले येणार आहे वाटतं तिथं ना. जय जवानवाले त्याला पण माहिती नाही. आता चला जाऊ आणि तिथं भेटू आपण. असं आपल्याला वागणूक करायची नाहीये. सपोर्ट द्यायचं सर्वांनी. प्रदीपदादा भव्य दिवा मंच गोविंदा पदक म्हणजे 6,10,000 ऑफर ही ऑफर गोपाळ कलाच्या निमित्ताने ही ऑफर आहे. तर आता आम्ही चाललो दुसरीकडं हंडी बघायला. इथं म्हणजे नुसतं येत चालू होता. डायरेक्ट ढकलत होता आतमध्ये. म्हणजे का सांगत नव्हतं का आतमध्ये व्हा. डायरेक्ट ढकलत होतं. मग डायरेक्ट आम्ही निघलो तिथनं. आता दुसरीकडे चाललो. आता तुम्हाला दाखवतो मी. चला आता कुठं हंडी बघायला जायचं काही समजत नाही. एवढा जोर पाऊस चालू झालाय ना इथं बघा. म्हणजे पाऊस आता बंद झाला ना आता. म्हणजे आता आम्ही घरी जायला निघलो ना बंद झाला. एवढा जोर पाऊस पडत होता ना आत्ताच. तर आता गावात आलो आम्ही. नाही मला कुठं थांबायला भेटला. पाऊस होता. तर आता इथं सिनेमॅटिक शूट घेतलं मी रात्री तर इंट्रोसाठी. आता मी चाललो जरा बाहेर. लई पाऊस पडत होता म्हणून तुम्हाला काय दाखवायला भेटलं नाही. पावसात कोण काढता आला नाही मला. तर एक आमचा काम होता. तर आम्ही कामासाठी गेलतो बाहेर. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय आणि ओम साईराम. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.